ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक मनुष्य आयुष्यात दोन प्रकारचा प्रवास करत असतो. पहिला बाह्य जगातील प्रवास आणि दुसरा आंतरिक प्रवास. बाह्य जगातील प्रवास करत असताना त्या मनुष्याला बरीचशी मेहनत करावी लागत असते. ज्या ठिकाणी तो जाणार आहे त्या ठिकाणी कसे जावे, त्या ठिकाणील हवामान, तेथील लागणाऱ्या वस्तू, तिथे लोकांची भाषा, त्या लोकांचं कल्चर, या सर्वाचा त्या माणसाला अभ्यास करावा लागतो. आणि तेथे जाण्यासाठी त्याला अतिशय अशी पूर्व तयारी स्वतःची करावी लागत असते. आणि म्हणून तिथे जात असताना जेव्हा तो भोवताली फिरतो, चार लोकांबरोबर बसतो, उठतो, त्याला एक आयुष्यात नाविन्यपणा मिळतो. आजकाल ही एक ट्रेंड झालेली आहे, एक फॅशन झालेली आहे. आणि त्यामुळे जेव्हा हा माणूस आपल्या भोवतालचं जग बघतो तेव्हा त्याला बरंचसं काही शिकायला मिळतो. तो आयुष्यासाठी शिकतो. त्या लोकांच्या चालीरीती कळतात, त्या लोकांची जीवनशैली कळते, त्या लोकांचे विचार कळतात. बरंचसं काही त्याच्या स्वतःच्या जीवनात देखील घडून येतं. त्या व्यक्तीला दुनियादारी काय आहे हे समजतं. दुसऱ्या प्रकारचा प्रवास जो आहे आंतरिक. प्रत्येक मनुष्याने हा प्रवास आयुष्यात करायला हवा. आणि ह्या प्रवास करत असताना मी कोण आहे, माझं आयुष्य काय आहे, ह्याची प्रत्येकाला जाण होते. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, राखेच्या बुधवारी आपल्या कपाळावर राख फासून आपण हा 40 दिवसाचा आंतरिक प्रवास करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि मग या 40 दिवसाच्या प्रवासात मी काय करणार आहे हे महत्त्वाचं आहे. उपवास काळातील पहिला रविवार आपल्याला येशू समेत अरण्यात घेऊन जातो. येशू अरण्यात 40 दिवस आणि रात्र उपाशी राहिला. आणि ह्या उपवास करत असताना त्याला तुमच्या माझ्यासारखी आयुष्याच्या महत्त्वाच्या प्रश्नाला सामोरे जावं लागलं. सैतान येशूसमोर 3 प्रकारची आव्हाने ठेवतो. पहिलं आव्हान आहे शरीराची लालसा, धोंड्याचे रूपांतर भाकरीत कर. दुसरं आव्हान आहे डोळ्याची लालसा, जी देवाची परीक्षा पाहण्यास आमंत्रित करते. आणि तिसरं आव्हान आहे जीवनाचा अहंकार, जागतिक सौंदर्य सैतान येशूला दाखवतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सैतानाची भुरळ घालण्याची पद्धत एकदम मोहक आहे. कारण सैतानाला जाणीव आहे तुम्हाला काय हवं आहे, परंतु येशूला जाणीव होती देवाला काय हवं आहे. आणि त्यामुळे तो या तिन्ही आव्हानावरती विजयी प्राप्त करू शकला. शरीराची लालसा, माणसाला शारीरिक भूक आहे आणि ती माणसाची गरज आहे. आणि म्हणून सैतान येशूला म्हणतो, दगडापासून भाकर बनण्यास काहीही चूक नाही, कारण तुझं शरीर भुकेलं आहे. भाकर खाण्यात काय चुकीचं आहे? व्हॉट्स रॉंग इन इटिंग ब्रेड? सैतानाने देखील हाच शब्दाने एवेला भुरळ घातली. झाडावरचं फळ खाण्यात काय चूक आहे? सैतानाने विचारलेल्या या प्रश्नामुळे एवा गोंधळून गेली आणि देवाने तिला काय सांगितलं होतं ह्याचं तिला भान राहिलं नाही. एवेच्या मनात शंका निर्माण झाली आणि शंका निर्माण झाल्यामुळे सैतानाला तिच्या जीवनात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला. आणि म्हणून तिने देवाविरुद्ध आज्ञाभंग केली आणि पाप केलं. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा मनुष्य देवाच्या योजनेवरती शंका घेतो तेव्हा तो सैतानाला त्याच्या जीवनात आणि त्याच्या जीवनातील निर्णयावरती पूर्णपणे ताबा देतो. परंतु येशूने त्याला योग्य आणि प्रतिकूल असं उत्तर दिलं. त्याने म्हटलं, देवाने म्हटलेलं आहे, देवाचं वचन हे आहे, देवाचा शब्द आहे. आणि त्यामुळे त्या शब्दाच्या पलीकडे सैतान येशूला घेऊन जाऊ शकत नव्हता. आणि येशू म्हणतो, परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने मनुष्य जगू शकतो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, दुसरं आव्हान जे सैतान येशूसमोर ठेवत आहे ते म्हणजे डोळ्याची लालसा. डोळ्यासमोर जे आहे ते सैतान येशूला दाखवतो आणि तो म्हणतो, जे काही आहे, जे काही तुला दिसते आहे, जे काही तू पाहत आहे, हे सर्व तुला दिले जाईल.
हे जे काही अस्तित्वात आहे ते सर्व काही तुझं होईल. फक्त तू मला नतमस्तक हो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, डोळ्याची लालसा आपल्याला देखील अनेक वेळा भुरत घालत असते. जेवढं आहे, आजूबाजूला जे काही आहे, जे सर्व आहे ते मला मिळवायचं आहे. मग लोकांची घरं, लोकांची जमीन, लोकांचा पैसा, जितकं जमवता येईल तितकं मला जमवायचं आहे. डोळ्याची भुरळ मला ते जमवण्यासाठी भाग पडत आहे. आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही लालसा प्रत्येक मनुष्याला हताश करते. ही लालसा प्रत्येक मनुष्याला हतबल करते. आणि मग मनुष्य सुख, शांती, समाधान आणि परिपूर्तता या मार्गापासून दूर आणि अलिप्त होतो. माणसाची डोळ्याची भूक न भागणारी आहे. आणि म्हणून जे मी बघतो ते मला हवे आहे या उद्देशाने मनुष्य जीवन जगत असतो. येशू म्हणतो, परमेश्वराची परीक्षा पाहू नकोस. तिसरं प्रश्न जो सैतान येशू समोर ठेवतो तो म्हणजे जीवनाचा अहंकार. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जातो आमच्या गावा ही 1968 मधील कमळाकर तोरणे ह्यांनी दिग्दर्शित केलेलं फार सुंदर असं चित्रपट आहे. आणि या चित्रपटातील हे सुंदर गीत आहे जे जीवनाचं संपूर्ण सार सांगून जाते. या गीताचे बोल आहेत, देहाची तो जोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा, स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. जो मनुष्य आरशात स्वतःला बघून आपली प्रतिमा सावरीत असतो, परंतु त्याच आरशात जेव्हा तो अहंकाराने बघतो तेव्हा त्या व्यक्तीची प्रतिमा त्याच व्यक्तीचं शत्रू बनत असते. कारण अहंकार आणि गर्व हे मनुष्याचं घर निकामी करत असतात. सैतान देखील येशूला हे सर्व काही मी तुला देईन या शब्दाने भुरळ घालण्याचा प्रयत्न करतो. परंतु जे सैतानाचं नाही ते सैतान येशूला कसं देऊ शकेल. आणि म्हणून येशूला ठाऊक होतं की संपूर्ण चराचर सर्व काही पित्याची रचना आहे. आणि म्हणून हे चराचर त्याच्या पित्याच्या अधिपतीखाली आहे. आणि त्याच्या पित्याच्या अधिपतीखाली सर्व काही आहे. त्याच्या पिता वाचून दुसरा कोणी परमेश्वर नाही. आणि म्हणून या तिन्ही प्रश्नामध्ये, या त्रिणी मोहामध्ये प्रभू येशू पडत नाही. सैतान हरून येशूपासून दूर निघून जातो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या 40 दिवसात आंतरिक प्रवास करत असताना अनेक प्रश्न आपल्या प्रत्येकाला स्वतःला विचारायचे आहेत. या प्रश्नाचं उत्तर परमेश्वराकडे मागायचं आहे. आणि परमेश्वरापेक्षा स्वतःला या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आजच्या या प्रभू भोजनात आपण विशेष प्रार्थना करूया की परमेश्वर त्याच्या साह्याने आणि सामर्थ्याने जीवनाच्या या मार्गात प्रवास करत असताना, बाह्य जग बघत असताना आंतरिक जग बघून एक सुंदर, नितळ आणि निरागस जीवन जगण्यास आपणास साह्य आणि सामर्थ्य देवो. आमेन.